नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज मध्ये आता वेळ झाली चरखेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, बीड मधल्या गुन्हेगारीवरती तिथल्या गँगवॉर आतापर्यंत आपण बरीच चर्चा केलेली आहे, पण आता चर्चा रंगली आहे ती बीड मधल्या खाकीतल्या गँगची। आणि याला निमित्त ठरलंय ते वाल्मिक कराडच्या एन्काउंटरवरून निलंबित पोलिसांना केलेल्या दाव्यामुळे। रणजित कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने दावा केलाय की धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता। त्याला या एन्काउंटरची ऑफर होती, त्याने ती ऑफर नाकारल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलिसांना थेट चॅलेंज दिलंय। मला पकडून दाखवा असं चॅलेंज पोलीस खात्यातून निलंबित पोलिसांना दिल्यामुळे खाकीतल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची चर्चा रंगली आहे। आणि हे सगळं त्या बीडमध्ये घडतंय, ज्याची तुलना अगदी अलीकडेच बिहारशी सुरू झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारण्याची वेळ आली आहे, त्यामुळे यावर बोलावं लागेल की बीडच्या गुन्हेगारीचा हा खाकी पॅटर्न नेमका आहे काय, आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर, आपल्यासोबत या चर्चेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सुद्धा आहेत, आणि थोड्याच वेळामध्ये आपल्या या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं बाजू मांडण्यासाठी रुपाली ताई ठोंबरे सुद्धा या चर्चेमध्ये असतील। पण सगळ्यात आधी या चर्चेला वळण्यापूर्वी आणि मान्यवरांकडे जाण्यापूर्वी रणजित कासले यानं नेमके काय दावे केलेले आहेत आणि पोलिसांना त्यानं आज कसं आव्हान उभं केलंय ते आपण बघूयात, आणि त्यानंतर आपण या चर्चेकडे वळू। एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये, आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे। ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो, त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। तर रणजित कासले याने पोलिसांनाच कसं आव्हान उभं केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं ऐकलं, आणि या निमित्तानं चर्चा करत असताना सगळ्यात आधी मी जातोय माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत। वंजारी सर, एक निलंबित पोलीस अधिकारी थेटपणे महाराष्ट्र पोलिसांनाच आव्हान उभं करतो, मी 2 गाड्या बदलेन, मी 2 राज्य बदलेन, मी 2 मोबाईल बदलेन, हे सगळं बीडमध्ये घडतंय। कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? रणजित कासले आहेत, त्यांच्या एकंदर बॉडी लँग्वेज वरून असं दिसतंय की वैफल्यग्रस्त आणि नैराश्याच्या गर्तेत माणूस जे बोलतो तशा प्रकारचं ते बोलत आहेत। डेस्परेट झालेला माणूस अशी मी त्याची भलावण करेल। आणि पोलीस खात्यामध्ये काम करत असताना बरीचशी अशी अनुभवाची सिदोरी तुमच्या जवळ असते की ज्याचा परिणाम तक्षणी नाही तर कालांतराने का होईना तुमच्या मानसिकतेच्या चिघळण्यामध्ये होत असतो। तशी ही चिघळलेली मानसिकता त्यांना वैफल्यग्रस्ततेकडे घेऊन जात आहे हे स्पष्ट दिसते। पण तरीही एक 20 वर्ष नोकरी केलेला पोलीस अधिकारी जर अशा प्रकारे वक्तव्य करत असेल, त्यातून तो व्हिडिओ तयार करत असेल, सगळ्या पोलीस यंत्रणेला आणि गृह मंत्रालयाला, खास करून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे फडणवीस साहेब आहेत त्यांना त्यांचं नावाचा उल्लेख करून हा काही बोलत असेल तर मला वाटतं ही बाब आपण गांभीर्याने घेतली पाहिजे। तो सायबर क्राईम मध्ये काम करत होता, सायबरचं त्याला नॉलेज आहे आणि ओपनली तो बोलतोय। आता तू जसं दाखवलं तसं की मला पकडून दाखवा, मी 2 फोन बदलतो, मी गाड्या बदलतो, मी हे करतो, मी ते करतो, ही सगळं म्हणजे एक प्रकारे वाचाळता आहे। पण दुसऱ्या बाजूला
तो जर सायबरमध्ये काम करत होता, त्याचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं आणि ज्या कारणासाठी तो ते बोलतोय, धनंजय मुंडे आणि कराडचं नाव घेऊन तो जे बोलतोय, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं निटोपाट व्हेरिफिकेशन करायला संधी आहे. मला वाटतं गृह खात्याने तातडीने आदेश जारी करून ते करावं आणि ऑनलाईन किंवा डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, सायबर फोरेन्सिक माहिती, त्याच्या सगळ्या कनेक्शनची, तो कुठे आहे, काय आहे, या सगळ्याची घ्यावी आणि खऱ्या अर्थाने ती सत्यता पडताळून पाहावी. ते जर सगळं बोलतो ते खरं असेल तर त्याच्या बाबत चौकशी झाली पाहिजे. तो जर खोटं बोलत असेल तर त्यांनी एक प्रकारे पोलीस खात्याला आणि गृह मंत्रालयाला, संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला एक बदनामीकारक गोष्ट सांगितलेली आहे किंवा त्याच्यामुळं आमची पत, आमचा दर्जा खाली गेलेला आहे. याबद्दल त्याच्यावर परत कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. बर, तृप्तीताई आपल्याकडे येतो, आपली पहिली प्रतिक्रिया. खरं तर रणजित कासले हे निलंबित अधिकारी आहेत. निलंबन झाल्यानंतर आपण बघितलं की वारंवार त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ येतात. व्हिडिओच्या माध्यमातून जे काही गोष्टी बोलतात त्या सगळ्याच खऱ्या असतील अशातला भाग नाही. परंतु जेव्हा वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा विषय येतो तेव्हा ही बाब खरी आहे की वाल्मिक कराडला तिथं मारून टाकलं जाऊ शकतं किंवा जो काय आहे तो एन्काउंटर केला जाऊ शकतो. मध्यंतरी मी भीती व्यक्त केलेली होती की कोठडीमध्ये जे आहे ते त्याला मारून टाकलं जाऊ शकतं. त्याला स्लीप ऍपनिया नावाचा आजार आहे आणि त्या स्लीप ऍपनिया नावाच्या आजारामध्ये माणूस जो आहे तो झोपेतच जे आहे ते श्वास घ्यायला विसरतो. त्याला कोर्टाने परमिशन दिली आहे जी मशीन आहे ती घेण्याची, पण 1-2 दिवस नाही मशीन दिली तर कदाचित तो मृतावस्थेत आढळला असंही पोलीस घोषणा करू शकतात. आणि रणजित कासले हे किती खरं बोलतायत माहित नाही, परंतु वाल्मिक कराडला मारण्यासाठी धनंजय मुंडेंची टीम ही पुढे येऊ शकते. कारण या वाल्मिक कराडचा जो काही जबाब होणार आहे, पुढे ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत, यातून एकालाच धोका आहे, ते म्हणजे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद आधीच गेलेलं आहे. करुणा मुंडेंच्या प्रकरणामध्ये तर कदाचित आमदारकी जाण्याची शक्यता आहे. परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत राजकारणातनच संन्यास घ्यावा लागेल किंवा बाहेर जावं लागेल. यासाठी वाल्मिक कराडने जर स्टेटमेंट दिलं, काही पुरावे दिले तर धनंजय मुंडे अडकू शकतात आणि ते अडकू नयेत यासाठी वाल्मिक कराडचा गेम होऊ शकतो. त्याला संपवलं जाऊ शकतं. त्यांना सुपारी दिली का नाही मला माहित नाही, परंतु निश्चितच कोणालाही सुपारी दिली जाऊ शकते आणि वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं. कारण वाल्मिक कराडमुळं मोठे मोहरे अडकणार आहेत. वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्यामुळं संतोष देशमुखांच्या प्रकरणाची, हत्या प्रकरणाची जी चर्चा आहे ती वाल्मिक कराडशी संबंधित चर्चा जास्त आहे. तीच व्यक्ती जर संपली तर हे प्रकरण संपू शकेल. त्यामुळे वाल्मिक कराडच्या जीवाला तिथं धोका आहे. वंजारे सर, आपण या सगळ्या थिअरीकडे कसं बघता? जे काही दावे या रणजित कासलेनं केलेले आहेत त्यामुळे एक चर्चा निर्माण झालेली आहे की पोलीस खरंच अशा पद्धतीने सुपारी घेऊन कामं करतात की काय? नाही, पोलीस सुपारी घेऊन वगैरे कामं करणं हे तर बरं न झालं, त्याला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत आपल्याला कायदेशीर पुरावे निष्पन्न होत नाही तोपर्यंत याबद्दल काहीतरी बोलणं अत्यावश्यक नाही. आणि जेव्हा तुम्ही असा उच्चार करता चॅनलवर की पोलीस सुपारी घेऊन कामं करता का, तेव्हा हे असं दिसतं की 100% पोलीस खात्यात अशीच कामं होतात का? 1-2% लोक असतील असे बरळणारे, काहीतरी वैफल्यग्रस्त तिथून बोलणारे. याचा अर्थ संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट लोकांची सुपारी घेऊन काम करते असा निष्कर्ष कृपा करून काढू नका. दुसरं महत्वाचं की त्याचं एन्काउंटर मी आपल्याला यासाठी असं म्हणतोय की जेव्हा रणजित कासलेनं हा सगळा दावा केला, त्याने जो काही पहिला व्हिडिओ बरळला, तो जो व्हिडिओ काढला त्यामध्ये त्याने उल्लेख केला तो बदलापूर एन्काउंटर प्रकरणाचा, त्याचा ज्याच्यावरती कोर्टानं काय म्हटलंय आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचा रेफरन्स देऊन त्यानं असा दावा केला की मला एन्काउंटर करण्याची ऑफर होती, मग जी काही अमाऊंट होती ती अमाऊंट सुद्धा सगळी त्याने सांगितली. आता ते किती सत्य किती असत्य हा वेगळा मुद्दा, पण एक जे परसेप्शन तयार होतं ना लोकांच्या मनामध्ये पोलिसांविषयीचं, ते इथे जास्त वाईट आहे. म्हणून आपल्यासारखे अधिकारी याच्याविषयी बोलायला हवं. मी तेच तुम्हाला सांगतोय आणि अतिशय जबाबदारीने सांगतोय. हे जे परसेप्शन होतंय ना त्याचं पर्सेंटाईल बघा. 2% परसेप्शन वरून तुम्ही 100% परसेप्शन लावू नका. बदलापूरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामध्ये चौकशी, त्याच्यामध्ये FIR हे सगळं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी गुन्हेगार आहे
मी तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे हो. की त्यांना सुद्धा ताडण झालं पाहिजे. पोलीस अधिकारी अशा प्रकारे वागता कामा नये. आता इथे एक मुद्दा आपण कराडच्या बाबतीत लक्षात घेऊया, ही चर्चा त्याच्यावर असल्यामुळं हो. की कराडचं जर एन्काउंटरची भीती होती तर कराड हा अरेस्ट होण्याआधी एक आठवडा परागंदा होता, मिळत नव्हता, फरारी होता आणि नंतर तो सरेंडर झाला. आता ही जी वस्तुस्थिती आहे ती राजकीय सपोर्ट शिवाय शक्य नाही. आणि जर त्याचं एन्काउंटर करायचं असतं तर ते अरेस्ट होण्याच्या आधीच होऊ शकलं असतं किंवा अरेस्ट झाल्यानंतर होऊ शकलं असतं. तुम्ही बदलापूरची आठवण करून देता म्हणून सांगतो तुम्हाला. किंवा आता जेलमध्ये आहे तिथेही शक्यता होऊ शकलं असतं. परंतु रणजित कासले जे बोलतो ते खरं आहेच हे बरोबर. गृहीत धरण्याआधी आपण चौकशीची मागणी आधी केली पाहिजे की रणजित कासलेचं जे म्हणणं आहे ते म्हणणं कितपत वस्तुस्थितीला धरून आहे. ते जर नसेल तर आपल्याला तर्क बांधून नुसतं कुतर्क करण्यात अर्थ नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. बर, तृप्तीताई. मी आपल्याला सांगेन की पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे असंही रणजित कासलेंनी सांगितलंय. त्यावेळेला रणजित कासले जे आहे ते ड्युटीवर होते, त्यामुळे कदाचित त्यांनी तेव्हा सांगितलं नसेल. त्यांनी ते वरिष्ठांना सांगणं गरजेचं होतं. परंतु आता एसपींनी त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची सुपारी एन्काउंटरची जर कोणी दिली असेल, त्या संदर्भात काही अधिकारी आले असं त्यांचं म्हणणं आहे, त्याची स्टेशन डायरीला नोंद आहे, तर हे गंभीर आहे. कारण मी मागच्या महिन्यात जसं आता वंजारी सरांनी सांगितलं की आपण सगळ्या पोलिसांना वाईट म्हणू शकत नाही, परंतु आम्ही तर 26 पोलिसांचे पुरावे दिलेत. बीड जिल्ह्याची गोष्ट वेगळी आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतले अनेक शेकडो पोलीस आहेत की जे तिथं आता सुद्धा कार्यरत आहेत. नवनीत सावंत एसपी जर सोडले तर त्यावेळेचे अनेक पोलीस अधिकारी तिथं आहेत, असेच आहेत. आणि जेव्हा तुम्ही पुरावे मागता, जेव्हा त्यांच्यावर आमच्यासारखे लोक आरोप करतात, पुरावे आम्ही देऊन आल्यावर जवळजवळ आता 1 महिना होतोय, एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. मी जेव्हा पुरावे द्यायला गेले होते तेव्हा आज रणजित कासलेंचा एक व्हिडिओ आलाय, त्यावेळी ते म्हटले की तृप्ती देसाई जेव्हा पुरावे घेऊन आल्या तेव्हा मी तिथंच कार्यरत होतो. मग तेव्हा ते तिथं कार्यरत होते, ड्युटीत होते, त्यामुळे ते कुणाच्या विरोधात बोलत नव्हते. पण जेव्हा इतर अधिकारी सुद्धा वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत, चुकीत आहेत, त्या सगळ्यांना निलंबित किंवा त्यांची बदली न करता यांच्यावरच जेव्हा कारवाई झाली तेव्हा मला वाटतंय की त्या नैराश्यातून आता रणजित कासले बोलतायत. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते जे काही बोलतायत त्यातलं 50% आपण कदाचित विश्वास नाही ठेवला तर 50% गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण या गोष्टी वाल्मिक कराडच्या बाबतीत होऊ शकतात. वाल्मिक कराडला संपवण्याचं काम जे आहे ते धनंजय मुंडेंचाच गट करू शकतो, इतर कोणीही विरोधी गट करणार नाही. कारण या वाल्मिक कराड पासून कुणाला जर आता अडचण निर्माण झाली असेल तर ती फक्त धनंजय मुंडेंना अडचण असणार आहे, धनंजय मुंडेंच्या जवळच्या लोकांना अडचण असणार आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत सरांनी जसं सांगितलं की सरेंडर करताना जे आहे ते वाल्मिक कराडला राजकीय पाठबळ होतच, परंतु कराडला जे आहे ते अजून बीड न्यायालयात केस जरी असली तर बीडच्या कारागृहात का ठेवलं गेलंय? कारण बीड जिल्हा कारागृहाच्या अखत्यारीत किंवा त्या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस अधिकारी आहेत आणि ते जसे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतात तसंच उद्या जर कुणाचा आदेश आलाच तर त्याला मारायला सुद्धा पुढे मागे करणार नाही. वंजारी सर, तृप्तीताई सुद्धा जी शंका उपस्थित करतात ती सुद्धा तितकीच गंभीर आहे की म्हणजे अर्थातच पोलिसांबाबत हे सरसकट किंवा कोणाही बाबत आपण सरसकट अशी विधानं करू शकत नाही, हा एक वेगळा भाग. पण बीड जिथं प्रामुख्यानं मागच्या काही महिन्यांमध्ये पोलिसांच्या एकूणच कारभाराविषयी शंका उपस्थित झालेली आहे, तिथं ही शंका उपस्थित व्हायला बराच स्कोप आहे. आता सध्या जे काही घडतंय बीडमध्ये ते सगळं बघता. नाही, बीडमध्ये जे घडलेलं आहे, जेलमध्ये जे झालेलं आहे, मारहाणीचं एक प्रकरण आहे आणि बीडमध्ये इतरही काही गोष्टी घडलेल्या आहेत या केस नंतर संतोष देशमुखांच्या, त्या सगळ्या फार बोलक्या आहेत आणि याचा निटोपाट तपास व्हावा. आता जेव्हा पोलीस यंत्रणा प्रश्नांकित केली जाते तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही संविधानिक यंत्रणा आहे आणि संविधानाच्या शिरस्त्यानुसार ही यंत्रणा स्वायत्त नाही आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणजे जे कोण सत्ताधारी असतील त्यांच्या अखत्यारीत काम करते. म्हणून सत्ताधाऱ्यांतर्फे या यंत्रणेचा गैरवापर
होण्याची शक्यता आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. आणि हे लक्षात घेऊन आपण सरतेशेवटी जे सर्वोच्च नेतृत्व पोलीस यंत्रणेचं आहे ते आहे राज्याचे सन्माननीय गृहमंत्री. गृहमंत्र्यांना हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या अखत्यारीत असलेल्या लोकांवर अशा प्रकारचे आरोप होत असताना त्या नेटोपाठ चौकशा न्यायिक यंत्रणेकडून का करून घेत नाही. बदलापूरमध्ये न्यायालयाने गृह मंत्रालयावर स्पष्ट आक्षेप घेतलेला आहे, तासेरे ओढलेले आहे. म्हणून या प्रकरणामध्ये बीडच्या माझी अशी मागणी आहे की तुम्ही न्यायिक तपास, एक ज्युडिशियल इन्क्वायरी याच्यामध्ये घ्या. आता हा रणजित कासले जर एवढं बोलतोय आणि गेली जवळपास अनेक आठवडे तो हे वक्तव्य करत फिरतोय, तुम्हाला रणजित कासले ट्रॅक होत नाही, तुम्हाला मिळू शकत नाही की उगाच रणजित कासलेला कोणीतरी प्लांट करून धुराळा उडवण्यासाठी, काहीतरी दिशाभूल करण्यासाठी सांगितलेलं आहे. तो कोणाचा हस्तक म्हणून हे सगळं करतोय. एवढी नावं तो सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची, एमएलएंची, खासदारांची घेत फिरतोय. त्यांचं काय साठलोट आहे याचा जर विचार केला ना, तर आता सध्याच्या आपल्या प्रशासकीय बाबी अशा झालेल्या आहेत की जनतेला विश्वासार्ह माहिती देण्याऐवजी त्यांचा भ्रमनिरा कसा होईल, त्यांचं संभ्रमावस्था कशी वाढेल, अशा प्रकारचं वक्तव्य दिलं जातं. म्हणून हे रणजित कासले प्रकरण जे आहे, आज तुम्ही तुमच्या चॅनलवर डिस्कशनला घेतलेलं आहे, फार महत्वाचं प्रकरण आहे आणि खरोखर याचा छडा लावला पाहिजे. कारण जाधव, मी तुला माझ्या अनुभवातून सांगतो, या रणजित कासलेच्या प्रकरणाचा दुरोगामी परिणाम सगळ्या माझ्या पोलीस बांधवावर, पोलीस यंत्रणेवर, न्यायिक यंत्रणेवर, सगळ्या मंत्रालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर होत आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी घ्यावी, ही माझी विनंती आहे. खरंय खरंय, फार फार महत्वाचा आहे हा मुद्दा. तृप्तीताई, मला याला जोडून तुम्हाला असं विचारायचं या सगळ्यामध्ये, म्हणजे एकीकडे आता कोण कुठचा नव्यानं समोर आलेला रणजित कासले पोलिसांना आव्हान उभं करतो, म्हणतो मला शोधून दाखवा, पकडून दाखवा, हा एक वेगळा भाग. आणि दुसरीकडे पोलीस खात्याला कृष्णा आंधळे, जो या सगळ्या हत्या प्रकरणातला आरोपी आहे, तो एकीकडे सापडत नाहीये. म्हणजे आव्हानांचा डोंगर पोलिसांसमोर आहेच. खरं तर रणजित कासलेने असं आव्हान करणं फार चुकीचं आहे राज्य सरकारला किंवा पोलीस खात्याला. परंतु रणजित कासलेला अटक करणं आता फार काही गरजेचं नाहीये. कृष्णा आंधळे गेले 3 महिने झालं फरार आहे. कृष्णा आंधळेला पोलीस का अटक करू शकले नाहीत? कृष्णा आंधळे सुद्धा सरेंडर होण्याची वाट बघितली जाते का? किंवा त्याच्याकडे पुरावे असलेले नष्ट करण्याची वाट बघितली जाते का? किंवा तो कोणाचं तरी नाव घेणार आहे म्हणून त्याला हजर केलं जात नाहीये का? का त्याला कुठं गायब केलंय? या सगळ्या गोष्टी समोर येतात. आणि मग रणजित कासले सारखे जे निलंबित अधिकारी आहेत ते जेव्हा अशा पद्धतीचे फेसबुक लाईव्ह करतात, आपण आतापर्यंत जर बघितलं असेल तर पोलीस अधिकाऱ्यांमधलं किंवा पोलीस खात्यातलं पोलिसांवर आरोप करणारे फार कमी अधिकारी आहेत. परमवीर सिंहाच्या वेळेला आपण जर बघितलं तर त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले होते. त्याच्यानंतर कदाचित हे पहिलंच प्रकरण असेल की ज्याच्यामध्ये रणजित कासले पोलिसांवर डायरेक्ट आरोप करताना दिसत आहेत. आणि मग डायरेक्ट आरोप करताना त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यांना जे वाटेल ते बोलतायत. परंतु मग त्यांचं तोंड दाबण्यासाठी सुद्धा आता त्यांच्यावर काहीतरी अॅट्रॉसिटीचा काल गुन्हा दाखल केलाय, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल केले जातील. म्हणजे सत्य समोर येऊ नये यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणा नेमकी पुढे येते. रणजित कासले फार काही खरं बोलतायत मी असं म्हणणार नाही, परंतु त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर लांडगा आला रे आला अशा पद्धतीची अवस्था सगळ्यांची होऊ शकते. ते जे काही सांगतायत त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर काही गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्याकडे जे आहे ते दुर्लक्ष होऊ शकतं. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे आहेत किंवा वाल्मिक कराडमुळे ते अडचणीत येऊ शकतात. मग त्यांनी जर अशा पद्धतीची एन्काउंटरची सुपारी कुणाच्या माध्यमातून दिली असेल तर नवनीत कावत साहेबांनी जे आहे ते त्यांचा तपास करणं गरजेचं आहे, त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये ती नोंद झाली ती तातडीनं घेणं गरजेचं आहे. नाहीतर तिथं वाल्मिक कराडच्या इतक्या मर्जीतले लोक आहेत, पोलीस स्टेशनची डायरी सुद्धा पान फाडून गायब करायला कमी जास्त करणार नाही. बरं, वंजारी सर, या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं मला आपल्याला विचारायचं आहे की एकूणच मागच्या काही वर्षांमध्ये ही चर्चा झालेली आहे की पोलीस खात्याचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे आणि त्याला असे सगळे जे प्रकार आहेत ना, अशी सगळी जी माणसं आहेत ती कारणीभूत असलेले वारंवार आपल्या निदर्शनास आलेलं आहे. काय व्हायला हवं, काय ठोस करता येईल या सगळ्याच्या बाबतीत? नाही, पोलीस खात्याचं मनोबल खच्ची झालेलं आहे याला मी पूर्णतः मान्य करणार नाही.
पोलीस खात्याचं मनोबल अजिबात खच्ची झाले नाही. अजूनही पोलीस आपल्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणारे 98% पोलीस आहेत. त्यांच्या भरोशावर ही कायदा सुव्यवस्था राज्य आणि देश चाललेला आहे. जे काही 2-3% लोक असतील ज्यांच्या आचरटपणामुळे काही प्रकार असे घडतात, त्यांच्याबद्दल मी सांगेल की राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनातले अधिकारी यांचं जे काही एक साठलोट, जसं आता तृप्तीताईंनी परमबीर सिंगांचं नाव घेतलं, त्या हिशोबाने समोर आलेलं आहे. आणि काही बाबतीमध्ये ही अश्लील युती म्हणजे वरिष्ठ पातळीवरचे प्रशासनातले अधिकारी आणि राजकारणी यांच्यात जी एक अभद्र युती झालेली आहे त्याचे अनन्वित परिणाम आपल्याला दिसत आहे. उदाहरणार्थ सीएम साहेबांनी सभागृहामध्ये पटलावर हे वक्तव्य केलं होतं की या बीडच्या प्रकरणामध्ये कुठल्याही माणसाचा काहीही संबंध, साधा संशय जरी आला तरी आम्ही त्याला स्पेअर करणार नाही आणि आम्ही त्याला अटक करणार, आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. पहिली ऍक्शन याच्यामध्ये झाली ती बीडचे जे एसपी होते त्यांना बदली केली. बदलीचं कारण काय असावं त्याच्याबद्दल स्पष्टता नाही. माझी अशी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, बदलीचं कारण जर या केसशी त्याचा काही संबंध आहे असं असेल, नसेल तर कारण बदली करण्याचं कारणच नाही. जर असं असेल तर मग त्यांची जंत्री काढून त्यांचा काय त्याच्यामध्ये सहभाग होता, संशय दुरान्वयाने का होता का, जर तसं असेल तर मग तशी उचित कारवाई का झाली नाही. याचा अर्थ आपलं गृह खातं हे कुठंतरी काहीतरी दडवतं किंवा दडवण्यासाठी काहीतरी प्रकार करतं. दुसरं उदाहरण कृष्णा आंधळेचं तुम्ही सांगितलं. तुमच्या चॅनलवरून मागे चर्चेमध्ये हे निष्पन्न झालं की कृष्णा आंधळेचा कदाचित एखाद्या वेळी खून झाला असावा. ठीक आहे, खून झाला नसेल असं आपण म्हणू, त्याची बॉडी मिळेपर्यंत याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. तो परदेशात गेला असेल किंवा भारतात कुठेही लपला असेल, मग आतापर्यंत आपण शोधून का काढू शकत नाही? त्याला लपवायला कुठली तरी शक्ती कारणीभूत आहे की नाही याचा छडा जर आपल्याला लावता येत नसेल तर आपल्याला त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, संवैधानिक अधिकार नाही, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि खोडी नाहीये जाधव, तुम्ही लक्षात घ्या. फार चांगला विषय आज तुम्ही इथं मांडताय. जनता खोडी नाहीये. महाराष्ट्राची जनता हे समजते, हे जाणते काय कुठे चाललेलं आहे ना, कुठे कोणाच्या गोठ्यात कोणाचं पाणी मुरतंय हे सगळं कळतंय लोकांना. तुम्ही जनतेला थोडं समजून नको ते प्रकार करू नका. मनसुख हिरेंचं प्रकरण असेल किंवा ज्या राज्याचा गृहमंत्री 2 वर्ष जेलमध्ये राहत असेल, अशी केस अनिल भाऊ देशमुखांच्या बाबतीतली सगळ्या जगाने बघितलेली आहे. हे काय चाललेलं आहे, शेवटी त्यांच्या विरुद्ध काहीच निष्पन्न होत नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही महाराष्ट्रातली जनता आहे आणि ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. चर्चेच्या शेवटाकडे इतकंच मला सांगायचं आहे, खाकीला असलेल्या सन्मानाला ठेस पोहोचवणाऱ्या या गोष्टींची सरकारनं आता गांभीर्यानं दखल घेण्याची खरी गरज आहे. खाकीचा सन्मान एका जिल्ह्यातल्या बट्टा लावणाऱ्या 4 लोकांमुळे कमी होणार नाही. या मुद्द्याकडे जबाबदारीनं आपण सगळ्यांनी मात्र बघायला हवं. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि यासह या चर्चेमध्ये आज आपण इथे थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.